हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रातील राज्यसभेचे 6 उमेदवार जाहीर। उद्या 1 वाजता एकत्र उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचं उद्या शक्ती प्रदर्शन। भाजपकडून राज्यसभेचे 3 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाणांसह मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित कोपछडेंना राज्यसभेचं तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर। मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी। ना पार्थ पवार ना बाबा सिद्दीकी। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचं तिकीट। खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या उमेदवारी अर्ज भरणार। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार। चंद्रकांत हंडोरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा, चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचंही वक्तव्य। 6 पैकी 3 उमेदवार काँग्रेसची किती गरज हे भाजप दाखवून देत आहे। बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा मिळणार। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा सुरू। तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता। TV9 सूत्रांची माहिती। स का पाटलांवेळी पा लिहून प्रचार होत होता, आता का असं लिहून प्रचार करावा लागेल। स का पाटलांचा संदर्भ देत अजित पवार यांनी शरद पवारांना वर केली टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रते सुनावणीचा उद्या निकाल। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त। नाना पटोलेंच्या निर्देशानुसार कार्यकारिणी बरखास्त। नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती। पत्रकारांच्या हातून जरांगे पाटलांनी पाणी प्यायलं। उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत बिघडली। नाकातून रक्तस्राव झाल्याची माहिती। मी उपोषण करताना जर मेलो तर मला तसेच त्यांच्या दारात नेऊन टाका। सलाईन लावण्यापेक्षा सरकारच्या मागे लागा। जरांगे संतापले। आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। जरांगे पाटील मागणीवर ठाम। मातृपितृ पूजन दिवसानिमित्त बलात्कारातला दोषी ठरलेल्या आसाराम बापूचे नागपुरात बॅनर। काँग्रेसकडून बॅनर हटवण्यासाठी आंदोलन। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। सोनिया गांधींची लोकसभेतून माघार। राजस्थानमधून राज्यसभा जागा लढवणार। जयपूरमधून शक्ती प्रदर्शन करत सोनिया गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल। अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण। UAEतील भव्य मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च। 27 एकर परिसरामध्ये स्वामीनारायण मंदिराची बांधणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।